माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आपल्या सोबत आहेत। मोर्चासाठी ते आले आहेत मुंबईत। काय सांगाल आज मोर्चे तुम्ही देखील काही दिवसापूर्वी याच ईव्हीएम असेल किंवा या मतदानासंदर्भात उपोषण केलं होतं किंवा एक आंदोलन उभं केलं होतं? नाही, ज्या वेळेला मतमोजणी झाली त्यावेळेला आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या लक्षामध्ये आलं की एखादा भूकंप व्हावा किंवा एखादा ब्लास्ट व्हावा अशा प्रकारे कार्यकर्ते हवेमध्ये उडले। माझा सत्कार करायला लोकच येणार। मी विजय म्हणजे मी काय पराभूत आमदार नाही, मी विजय आमदार आहे। पण लोकांना असं अस्वस्थ झालं की कुणी हार घालायला येणार। जो तो म्हणायचा आमच्या गावामध्ये असं मतदानच होऊ शकत नाही। त्यामधलं मार्केटवाडी एक गाव होतं की त्या गावानं तो उठाव केला की आमच्या गावामधली मतं ही आम्हाला टाकून बघायची आहेत, बॅलेट पेपरवरती टाकून बघायचे आहेत। मग मात्र प्रशासन हादरून गेलं। पाक इलेक्शन कमिशनपासून सगळे लोक, जिल्हाधिकारी असतील, SP असतील, यांनी सगळ्यांनी बळाचा वापर केला। माझ्यासहित 100 लोकांवरती FIR दाखल केले। बायका मुलांना घरात घुसून भीती दाखवण्यात आली। शेतामध्ये खुरपाय गेलेल्या म्हणजे काम करायला गेलेल्या बायकांना सुद्धा हुसकावून लावण्यात आलं आणि तिथं मतदान होऊ दिलं नाही। ते काय मतदान म्हणजे ऑथेंटिक नव्हतं, कुणाचा जय पराजय नव्हता। मी तर निवडून आलेलो होतो। त्यानंतर मी इलेक्शन कमिशनकडे गेलो आणि मला 1,21,000 मतं पडलेली होती। मी इलेक्शन कमिशनला 1,75,600 मताचं प्रतिज्ञापत्र या लोकांचं करून दिलं 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती। 8 महिन्यामध्ये इलेक्शन कमिशनचं साधं पत्र नाही, त्याबरोबर माझा राजीनामाही दिला होता की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, परंतु इलेक्शन कमिशननं ते घेतलं नाही। गेल्या 8 महिन्यामध्ये मी अभ्यास केला की हे कशामध्ये फसवणूक करत आहे, हे नेमकं काय करत आहे, हे मतदार यादीमध्ये फेरफार करत आहे का मशीनमध्ये फेरफार करत आहे? तर हे मशीनमध्ये फेरफार करत आहे। आणि मशीनमध्ये काय करत आहे, ज्यावेळेला पत्रिका छापून येते त्यावेळेला आल्यानंतर तो पांढरा कागद असतो, त्याच्यावर प्रोजेक्टरकडून LED बल्ब लावलेले आहेत आणि त्या LED बल्बच्या माध्यमातून त्या पत्रिकेवरती आपलं चित्र फक्त दाखवलं जातं। जसं पिक्चर पडद्यावरती दाखवतं तसं पिक्चर दाखवलं जातं आणि पुन्हा 7 सेकंदानंतर तो प्रोजेक्टर ऑफ होतो आणि तो ऑफ होत असताना त्याच्यामध्ये सेकंदाच्या 41व्या भागामध्ये, म्हणजे आपल्या नजरेला ते दिसत नाही, 41व्या भागामध्ये पुन्हा ती लाईट ऑफ होते, पुन्हा तो कागद पांढरा दिसतो। माझ्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आहे जो प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी काढलेला आहे आणि तो ऑफ होतो। पत्रिका ती खाली पडते आणि त्याच्या पाठीमागं प्रिंट केलं जातं। मग इलेक्शन कमिशन ह्याच्यामध्ये कोणता प्रोग्राम आहे तो देत नाही, दाखवत नाही, फक्त 50 मताचं मॉक पोलिंग देतं। मॉक पोलिंग बरोबर सगळ्या पक्षांना त्यांनी हे प्रात्यक्षिक दिलं पाहिजे की यामध्ये अशा प्रकारचा प्रोग्राम आहे आणि तो प्रोग्राम असा असतो, ती चिप त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते बर्न केली जाते। बर्न म्हणजे ते पुन्हा कुणालाही काढता येत नाही। तुम्ही एवढं करून देखील आयोगाने काही दखल घेतलेली पाहायला मिळत नाही। आजच्या या सत्याच्या मोर्चाची काही दखल घेईल असं वाटतंय का? नाही, सत्याच्या मोर्चाची दखल नाही घेतली तर या राज्यामध्ये कुठेही मतदान होणार नाही। या मशीन गावोगाव फोडल्या जातील। आता याला सुप्रीम कोर्ट न्याय देत नाही, ते न्याय देवता जिवंत नाही। सुप्रीम कोर्टालाच त्या संविधानामधून बाजूला काढण्यात आलं आणि इलेक्शन कमिशन हा पूर्वी कोर्टही सुप्रीम होतं, आता इलेक्शन कमिशन हे सुप्रीम झालेलं आहे। त्यामुळं या गावोगाव हे जे राज ठाकरेंचं जे आंदोलन आहे, या गावोगाव मशीन या चुरा केल्या पाहिजेत आणि बर्न केलेली चिप काढून त्यामध्ये प्रोग्राम काय आहे हा राज्याला दाखवला पाहिजे। सत्याच्या मोर्चाची दखल जर घेतली नाही तर गावोगावी जे आहेत आता या ठिकाणी संपूर्ण ज्या मशीन्स आहेत, गावकरी असतील किंवा मतदार जे आहेत ते फोडतील असं जे आहे ते आता उत्तम जानकर जे आहे ते त्यांच्याकडून सांगण्यात आलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विकी समीर रणजित जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।